देवळा तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक 1 ऑगस्ट पासून देवळा तालुक्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हेचं म्हणजेच मोबाईलद्वारे पीक पाणी नोंदवण्याचं कामकाज सुरू आहे। याकरता 15 सप्टेंबर ही अखेरची तारीख आहे। आपण जर आपली पीक पाणी नोंदवली नाही तर भविष्यात आपल्याला पीक कर्ज तसेच विमा त्याचबरोबरीने नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालं तर त्याचं पंचनामा आणि अनुदान मिळणे या गोष्टींमध्ये अडचणी येऊ शकतात। या अंतर्गत आपला पीक पेरा आपणच नोंदवणार अशी भूमिका शासनाची आहे आणि आपली सर्वांची देखील तशी भूमिका असायला हवी। त्याप्रमाणे देवळा तालुक्यात आतापर्यंत 54% क्षेत्राची पीक पाणी नोंदवली गेली आहे। तसेच 35% शेतकऱ्यांनी आतापर्यंत पीक पाणी नोंदवली आहे। या कामामध्ये सर्व तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक त्याचबरोबरीने सेतू संचालक जे आहेत आपले सरकार केंद्राचे, स्वस्त दुकानदार या सगळ्यांना यांना इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे, यांना सामील करून घेतलेलं आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास यापैकी कुठलाही व्यक्ती आपल्याला मदतीला उपलब्ध राहील। मला असं वाटतं की आपण जसा गणेशोत्सव साजरा करतो आहोत गेल्या 3-4 दिवसापासून, तसंच आता हा एक पीक पाणी देखील आपण महोत्सव आणि उत्सव स्वरूपात आपण साजरा करूयात आणि अधिकाधिक शेतकऱ्यांनी या 15 सप्टेंबरच्या मुदतीपर्यंत आपली पीक पाणी नोंदवावी। यामध्ये काही तांत्रिक अडचणी देखील येत आहेत याची देखील आम्हाला कल्पना आहे। मात्र तरी देखील आपण वारंवार 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर त्याचं निराकरणही होत आहे। त्यामुळे एकदा ॲपमध्ये चाललं नाही, अडचण आली किंवा लोकेशन योग्यरित्या दाखवलं गेलं नाही तर आपण प्रयत्न सोडू नये, आपण पुन्हा 1-2-3 वेळेला प्रयत्न करावा। नक्की आपली पीक पाणी याद्वारे नोंदवली जाईल आणि भविष्यात आपल्याला याचा फायदा होईल। मी पुनश्च एकदा सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की त्यांनी 15 सप्टेंबर पावेतो आपली पीक पाणी मोबाईलद्वारे नोंदवावी। धन्यवाद।